नमस्कार, नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. 34व्या आठवड्यात तुम्ही प्रवेश केलेला आहे आणि आता उरले आहेत फक्त 6 आठवडे. चला तर मग बघूया आता या आठवड्यात तुमची काय लक्षणं आहे, तुमच्या बाळाचा काय खास विकास या आठवड्यात झालेला आहे, तुमच्यासाठी काय स्पेशल टिप्स या आठवड्यासाठी आहेत, हे सगळं या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी आपण बघूया तुमच्या बाळाचं वजन आणि उंची किती असेल. तुमच्या बाळाचं वजन साधारण 2 किलो ते 2300 ग्राम इतकं झालेलं आहे आणि उंचीसुद्धा साधारण 43 सेंटीमीटर ते 46 सेंटीमीटर इतकी झालेली आहे. तुमचा नेहमीचा प्रश्न 34वा आठवडा म्हणजे कितवा महिना. 8व्या महिन्यात तुम्ही आहात. आता फक्त 1 महिना उरलेला आहे. तुमच्या पोटात जर मुलगा असेल तर या आठवड्यात त्याचे टेस्टिकल्स खाली येतील. प्रीमॅच्युअर बेबी असेल तर चान्स असतो की टेस्टिकल्स खाली येत नाही आणि नॉर्मल बेबी असेल तर 3 to 4% चान्स आहे की त्याचे टेस्टिकल अनडिसेंडेंट म्हणजे खाली येणार नाहीत, वर असू शकतात, पण त्यावरही उपचार आहेत. छोटी छोटी नखं पायांची आणि हातांची पोस्टपार्टम मॅनिक्युअर म्हणजे कट करण्यासाठी रेडी आहेत, इतकी ती आलेली आहे. तुमच्या बॉडीतले चेंजेस बघूया. तुमचं जे गर्भाशय आहे, पोट आहे, ते खूप वाढतं आहे आणि 5 इंच अबव्ह युअर नेवल म्हणजे 5 इंच तुमच्या बेंबीच्या वरती पोट आलेलं आहे. याच दरम्यान कधी कधी विजन चेंजेस सुद्धा होऊ शकतात. ब्लरी विजन किंवा नेहमीसारखं तुम्हाला दिसत नाही आहे आणि पचनसंस्थासुद्धा तुमची नेहमीसारखी कार्यरत नाही आहे, हे तुम्हाला जाणवू शकतं आणि हे नॉर्मल आहे. पाण्याचं प्रमाण भरपूर ठेवा आहारात, म्हणजे काय होईल, तुम्हाला ड्रायनेस डोळ्यांमध्ये जाणवणार नाही. कॉन्टॅक्ट लेन्सेसपेक्षाही जास्त तुम्ही ग्लासेसमध्ये चष्म्यामध्ये जास्त कम्फर्टेबल असाल. परंतु हे लक्षात घ्या, विजन संदर्भात दिसण्यासंदर्भात कुठलाही प्रॉब्लेम असेल तर तुमच्या डॉक्टरांना तुम्हाला हे निदर्शनास आणून द्यायचं आहे. ब्लोटिंग होणं, गॅसेस होणं हे प्रेग्नन्सीमध्ये मोस्टली 3rd ट्रायमिस्टरमध्ये नॉर्मल आहे आणि यासाठीच फायबर रिच फूड तुम्ही अन्नपदार्थ खा. त्यानंतर फळं, पालेभाज्या यांचा समावेश करा. पाणी व्यवस्थित प्या म्हणजे कॉन्स्टिपेशन होणार नाही किंवा मूळव्याध या गोष्टी तुम्हाला होणार नाही. बॅकएक आपण नेहमी बोलत आलो आहे, नॉर्मल आहे, कारण भरपूर पोटाचा ताण पुढे आलेला आहे, त्यामुळे सगळे स्नायू ताणले गेल्यामुळे बॅकएकसुद्धा नॉर्मल आहे. इथून पुढे तुमचा योनिस्त्राव वाढू शकतो आणि हे सुद्धा चेंज तुम्हाला दिसला तर हा देखील नॉर्मल आहे. आपण वेळोवेळी बोललो आहे की वाढत्या पोटामुळे शॉर्टनेस ऑफ ब्रेथ तुम्हाला आता खूप प्रमाणात जाणवतो आहे. बाळ खाली आल्यानंतर, खाली सरकल्यानंतर, पेल्विक रिजनमध्ये पूर्ण स्थापित झाल्यानंतर त्याचं डोकं तुम्हाला थोडं मोकळं आणि हायसं वाटेल. वाढतं वजन, झोपेच्या पद्धतीत आलेला अडथळा आणि या सगळ्या गोष्टींमुळे झोप व्यवस्थित होत नाही आहे. परंतु झोप व्यवस्थित व्हावी म्हणून झोपण्याआधी हळदीचं दूध एक पेलाभर प्यायलात तर तुम्हाला झोपेसाठी त्याचा फार फायदा होईल. म्हणून हळदीचं दूध थोडीशी शतावरी घालून प्यायला सुरुवात करा. लेग क्रॅम्प्स, लेग स्वेलिंग, थंडीमध्ये सुद्धा क्रॅम्प्स येणं या गोष्टी नॉर्मल आहेत. जसं तुमचं वजन वाढतं, पोट मोठं होतं, तसतसं अँकल्स आणि तुमच्या घोट्यावर, पायावर सूज यायला लागते, कारण तिथे लिक्विड रिटेन्शन वाढतं आणि त्यामुळे सूज येते. शक्यतो कॉम्फी स्लीपर म्हणजे जे कम्फर्टेबल स्लीपर्स आहेत ते घाला आणि जर शक्य असेल तर पूर्ण गुडघ्यापर्यंत थोडेसे खाली पोटरीपर्यंत असलेले सॉक्स घालायला सुरुवात करा. स्ट्रेच मार्क्स खूप खाजवत असतील तर त्याला तेल तुम्ही लावू शकता आणि तेलाने हलक्या हाताने मसाज करू शकता. प्रेग्नन्सी हॉर्मोन्समुळे केसांची वाढ छान तुमची झालेली आहे आणि होत आहे. कोलोस्ट्रम म्हणजेच काय तर आपल्या निपल्समधून आता चिकट स्त्राव येऊ लागेल, हा नॉर्मल आहे. बेबीला स्तन्यपान देण्यासाठीची ही तयारी आहे. प्रेग्नन्सी सेफ योगा तुम्ही नक्की करा. तुमचं बेबी अजूनही जर ब्रिज पोझिशनमध्ये असेल तर डॉक्टरांना विचारा यासाठी कुठले काही एक्सरसाइजेस तुम्ही करू शकता का किंवा काही करू शकता का, काही पर्याय आहेत का ते तुम्ही विचारू शकता. पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस, प्राणायाम शिकून घ्या. त्याचप्रमाणे प्रसूती कळा कशा असतात यावर देखील छान व्हिडिओ चॅनलवर आहे, तो बघा. माझ्या 2 डिलिव्हरी स्टोरीज आहेत, त्या देखील नक्की बघा. एका रिसर्चप्रमाणे 15% स्त्रियांना अँझायटी होते. डिलिव्हरीची खूप भीती तर खूप जास्त पर्सेंटेज आहे याचा वाटते आणि म्हणूनच अँझायटी, डिप्रेशन यापासून वाचण्यासाठी योगा, मेडिटेशन करणं गरजेचं आहे. संगीत ऐकणं देखील तितकंच गरजेचं आहे. अँझायटी, डिप्रेशन असे कुठलेही मानसिक आजार होऊ देऊ नका किंवा या गोष्टीत पडू नका. यासाठी मन शांत ठेवा. हॉर्मोन्सचे बदल जे आहेत याच्यामध्ये मानसिक ताण येऊ शकतो. मेडिटेशन, योगाचा आधार घ्या, आवडत्या गोष्टी करा.
लेबरविषयी किंवा प्रसूती कळांविषयी बिलकुल काही बघू नका किंवा त्याची खूप माहिती गोळा करू नका. आवश्यक पुरेशी माहिती इनफ आहे, सतत त्यात गुंतू नका आणि लेबर आणि डिलिव्हरीची भीती मनात बाळगू नका. ब्रेकफास्ट स्किप करू नका. ब्रेकफास्टला प्रायोरिटी बनवा, कारण झोपेनंतर बराच काळ तुम्ही विदाऊट अन्न राहिलेला असता. त्यामुळे ब्रेकफास्ट तुमचं सगळं झालं, शौचक्रिया सगळ्या सकाळच्या क्रिया झाल्यानंतर ब्रेकफास्टला प्रायोरिटी द्या. आणि हो, कॉन्स्टिपेशन वगैरे या गोष्टी होऊ नये. 45 मिनटं वॉक गरजेचं आहे. जर अदरवाईज डॉक्टरांनी तुम्हाला काही सांगितलं नसेल, प्रोबायोटिक, दही, ताक या गोष्टी खाणं गरजेचं आहे. छान स्वतःला प्रिपेअर करणं मेंटली, फिजिकली डिलिव्हरीसाठी गरजेचं आहे. जास्त काहीही नसतं, अतिशय सोपी प्रक्रिया आहे, भीती बाळगू नका. डिलिव्हरीचा हा काळ इझी छान जावा म्हणून स्तन्यपान कसं करायचं, कुठल्या पोझिशन यावर छानसे व्हिडिओ आहेत. डिलिव्हरीची बॅग, आपली हॉस्पिटलला जायची बॅग, बाळाची बॅग याविषयी छानसे व्हिडिओ यादीसह मी दिलेले आहेत. बाळंतपणानंतर काय काळजी घ्यायची ती सगळे व्हिडिओ चॅनलवर आहेत, नक्की बघा, म्हणजे माइंड थोडं प्रिपेअर होईल. स्तन्यपान, लॅचिंग याविषयी आधीच थोडी माहिती असेल तर बाळ हातात आल्यानंतर भांबावून जायला होणार नाही. ते व्हिडिओज नक्की बघा. तुमचे काही प्रश्न असतील तर मला लिहा, माझ्या एक्सपिरियन्सनुसार मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि थँक्यू, ही सिरीज तुम्ही आत्तापर्यंत बघत आलेला आहात. चॅनलवर खूप सारे उपयुक्त व्हिडिओज असतात, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.